देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। 6 लिटर दूध आहे, कॅल्शियम आहे, परत बदाम आहे। बैलाला खुराकाला कमी, रोज उठून दारून हिन पेत बसला काय कुठे वायपट पैसे घालवत बसला तर ते वाईटच म्हणणार ना। आपलं सगळं स्वप्न पुरी केली, त्यामुळे छोट्याचे लय मनापासून आभारी आहे। गाडी झोपून वळून उभी झेंडा टाकायचा टायमिंग, ड्रायव्हरच नाही गाडीला। महत्वाचं तुम्हाला काय मी मग सांगितलं, शिमी महत्वाचा आहे। शिमी जर गाडी मधून लागली तर 100% शिमी पास होत। पुढे थांबवली होती, खाली सुट्टीला कमी घेतली होती पोरं, पण 20 पोरं गाडी धरायला थांबवली होती। का तर आपल्या बैलाला लागून नाही, काय पोचला नाही का मुद्दाम आला नाही ती त्याची त्याला माहिती, पण ते आपल्याला ड्रायव्हर तिथं मिळाला नाही। थोडस आम्हाला काय झालं, ड्रायव्हरने थोडासा धक्का दिला, पाहुण्याने पब्लिक माग सारायच्या ना आता ढेकोळ हाणला बैलाला। गाडी थोडी मैदान होतं त्या ठिकाणी लय लाइटिंग होतं, पण मैदानात पळून आल्यानंतर पुढं लाइटिंग झोपून वळवून उभी आहे, झेंडा टाकायची तयारी, ड्रायव्हर गाडीवर नाही ती घातली जुडदारांनी, ही गाडी आहे ती गाडी आहे असं तर म्हणलं काय हार जेतय तरी जिंकणार आहेत आपण तरी। नाव गाडी हाणली ना तर गाडी कडेन लागतच नाही। मोठं टॉपचं नियोजन आलं। बैलगाडी शर्यत म्हणलं की माणसाच्या डोक्यात लगेच ती वाईट येते की नाद बेकार। रोज उठून दारून हिन पेत बसला काय कुठे वायपट पैसे घालवत बसला तर ते वाईटच म्हणणार ना। रोजचे 5-6 हजार रुपये घेऊन येतात, ड्रायव्हर 1000 रुपये रोजचा घेऊन येतो, म्हणजे 50 पोरांचा आहे। पण 50 जणात तुम्हाला एक सुद्धा माणूस दारू पिणारा गावणार नाही किंवा तसलं विमल खाणारा गावणार नाही। खेळणारा लय चांगला आहे, आणि जर तुम्ही उधळपट्टीच करायचं म्हणलं तर रोजचा 10,000 रुपये घालवून येणारी भीती। गाडी कडन लागली तर मग थोडस अवघड पडते। ह्यात पैसे कमवायचा बी एक धंदा आहे, मग ते तुम्ही डोक्याने खेळला। आता अशी कितीतरी माणसं जगते त्या बैलगाडी क्षेत्रात। बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे, फक्त ते चांगलं राहणाराला चांगलं आहे। आता त्यात नियोजन तर टॉपच चाललंय, आपण नियोजन ही 1 नंबरच करतोय। आणि वायपट काय